श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचा हा संदेश जो कोणी शेवटपर्यंत ऐकेल, स्वामी आज त्यांच्या घरात आनंदाची बातमी पाठवतील. त्यामुळे हा स्वामी संदेश तुमच्या समोर आला असेल तर याला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका आणि त्यानंतर या स्वामी संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण शेअर करा. जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर याला नक्कीच एक लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जागे होणे म्हणजे ईश्वर अनुभूती होणे, मग ते संसारातून असो की भ्रमातून. खरे उच्च कोटींचे सद्गुरू आपल्या शिष्याला, साधकाला, मनुष्याला, या संसारात गुंतलेल्या शिष्याला, साधकाला भ्रमातून, निद्रेतून जागे करत असतात आणि त्याला ईश्वर अनुभूती देत असतात. शेवटी साधकाचे आत्मकल्याण होते. स्वामी हेची आदितत्व, हेची जाणावे मूळ पुरुष. तोची पूर्ण ब्रह्म नारायण, स्वामी चरणी व्हावे शरणागत. स्वामी हेची आधी गुरु, स्पर्शिता स्वामी चरण होऊनी जावे परसी. स्वामी चरणी होऊनी लीन, तो परीस होऊनी जाणावा. येऊ दे कितीही वादळे, सर्व पृथ्वी भूकंपाने हलू दे. येऊ दे प्रलय, जल प्रकोप सगळे, सर्व जग तुझ्या विरुद्ध उभे राहू दे. परंतु डगमगू नकोस बाळा, तू हिमतीने कर झुंज या सर्वांशी. तू शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहा आणि तोपर्यंत लढत राहा जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही. मला विश्वास आहे बाळा तुझ्यावर, तू मला जिंकून दाखवशील. विश्वाला नमविण्याचे सर्व सामर्थ्य आम्ही तुला जन्मतः प्रदान केले आहे. बाळांनो, या जगात शाश्वत असे काहीच नाही आहे. तू जे दुःख, संकट, अपयश धरून बसला आहे ना, हे प्रत्येक एक दिवस बदलणार आहे. कोणीच गोष्टी कायम राहत नाही. प्रत्येक गोष्टीचा काळ वेळ आम्ही ठरवलेला आहे आणि मुळात आमच्यावर तुझी श्रद्धा असताना डळमळीत होण्याचे कारणच नाही. मोठे होण्याचं वेळ अनेकदा मनुष्याला छोटं करून टाकतं. ती अपेक्षा कायमची सोडली की मनुष्य खरोखरच मोठा होऊन जातो, इतका की अनेकदा त्याला देवत्वच प्राप्त होऊन जातं. परमार्थाची शिकवण प्रपंच विसरून ईश्वर प्रेमात शिरणे व त्यातच लीन होऊन जाणे यासाठी आहे. देवाला मन जोडल्याशिवाय ते प्रापंचिक विषयापासून दूर होत नाही. जन्माने संकुचित अल्प झालेला जीव नामस्मरणाने मूळच्या अनंत अमृत ब्रह्मत्वाला पोचतो. नामस्मरण हेच साक्षात्काराचे मुख्य साधन आहे. साक्षात्कारी सद्गुरू सबीज नाम शिष्याला देतात. त्या नामाचे नामस्मरण चिंतन करणे म्हणजेच आत्म्याचे कल्याण करणे होय. जेव्हा सद्गुरूंची भेट होते तेव्हा कोणतीच अपेक्षा, इच्छा मागणं शिल्लक राहत नाही. ना कोणतं मंत्र, तंत्र, उपाय, तोडगे, ना ज्योतिषी जाणण्याची इच्छा राहत. कारण सद्गुरूंची भेट म्हणजे सर्व गोष्टींचा समाधान. खऱ्या सद्गुरूंची भेट झाली की जीवनाचे सार्थक होते आणि आध्यात्मिक मार्गात तेच महत्त्वाचे आहे. सद्गुरू परमेश्वर एका थडीला आणि आपण म्हणजे साधक हा दुसऱ्या थडीला, आणि दोघांमध्ये संसाररूपी भवसागर आहे. जर आपल्याला हा भवसागर पार करायचा असेल तर आपल्याला नामस्मरणाचा पूल बांधून त्या थडीला सद्गुरूंजवळ जाणे हे प्रत्येक साधकाचे आद्य कर्तव्यच आहे. आणि त्यातच नामस्मरण हा एक मात्र पर्याय आहे. जेव्हा खरंच कुणाच्या आधाराची गरज असते, नेमकी तेव्हाच कोणी आधार देत नाही. मग बाकी नेहमीच मी आहे ना पाठीशी म्हणणारे खूप असतात. कोणतीही समस्या स्वतःला सोडवावी लागते. म्हणून कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वावलंबी बनावं आणि स्वामींची भक्ती करावी. शेवटी तीच कामात येते. आपण भक्ती सेवा करतो
आपले एखादे मनोरथ पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो. काही वेळेत आपल्याला मागेल ते काही संकट लागतात. ऑफिसात, घरात, समाजात अपमान होतात. तिरस्कार करणारे, त्रास देणारे वाढतात. तर ही स्वामींचीच लीला असते. कारण यामुळे आपल्याला मनात जिद्द निर्माण होते आहे की संकटाची, तिरस्काराची, अपमानाची परिस्थिती बदलण्यासाठी आपण जिद्दीने पेटून उठतो आणि या यशाला गवसणी घालतो. जसे पायाला काटे खडे टोचले जातात, उन्हाचे चटके बसले की आपण पटपट चालतो, अगदी तसेच असते. भगवंत, ईश्वर, परमात्मा सद्गुण रूपाचे दिसतो की असे नाही. प्रत्येकाला आपापला देव आपल्याच अंतरी मिळेल. नामस्मरणारे साक्षात्कार हळूहळू वाढत जातो. यासाठी मध्येच नामस्मरण, भक्ती, श्रद्धा सोडून भागणार नाही. नामाला चित्त जोडल्यावरच साधकाला अंतरात्म्यात ईश्वर दर्शन घडते. म्हणून सतत नामस्मरण करत राहिले पाहिजे आपण. स्वामी म्हणतात, बाळा, समोरच्याला निस्वार्थपणे आपण मानलंच रे, पण समोरच्याचं आयुष्यात नवीन कोणतरी आलं म्हणून तुझी किंमत कमी झाली. पण शब्द आहे माझा त्या माणसाला, पण त्या कर्माची फळं त्यालाही भेटणारच. स्वामी सांगतात, बाळांनो, या जगात लोक भेटतील तुम्हाला, पण त्यांची गरज पूर्ण व्हावी म्हणून भेटतील. त्यांची गरज संपली ना, कचऱ्यात जरी कागद चुरगळले टाकले जातात तसेच तुम्ही टाकले जाल. एवढं मात्र लक्षात ठेवून दुसऱ्याशी आणि आपल्याशी वागताना जरा सांभाळून वागा. स्वामी म्हणतात, बाळा, या दुनियेत कोणीच कोणाचं नाही आहे. जेव्हा लोकांचं हृदय भरतं ना, तेव्हा बोलणं लांबची गोष्ट, तोंड दाखवणं पण पसंत करत नाही. बाळा, त्यांच्याशीच बोल ज्याला तुझ्याशी बोलायचं आहे. असं एखाद्याच्या मागे लागून किंमत कमी करून घ्यायची नाही आपली, कारण फक्त त्रास तुला होईल, समोरच्याला नाही. स्वामी म्हणतात, जी व्यक्ती तुमच्यावर मनापासून प्रेम करते ना, तिची वेळेचं कदर करायला शिका. कारण एकदा ती आयुष्यातून निघून गेली तर आयुष्यभर तुमच्याकडे पस्ताव्याशिवाय काहीच उरणार नाही. लोक कधीकधी तुम्हाला जाणून बुजून काहीतरी इतके टोचण्यासारखे बोलत असतात, पण तुम्ही मनावर घेऊ नका. मनावर घेतल्याने तुम्हाला त्रास हा होणारच. स्वामी म्हणतात, आयुष्य एकटं जगायला शिका, कारण हे प्रेम, गोड बोलणं, मैत्री एक दिवस तुम्हाला सगळं धोका वाटायला लागेल. स्वामी म्हणतात, आपल्याला बोलण्यासाठी एखादी वेगळी तळमळ करत असेल तर भाग्यवान समजा स्वतःला. कारण आजच्या जगात स्वार्थासाठी बोलणारी लोक पावली पावली भेटतील तुम्हाला. जर शेवटपर्यंत साथ देता येत नसेल तर कोणासोबत नातं निभावण्यातच नाटक करू नका. कारण तुमचं 4 दिवसाचं प्रेम एखाद्याचं आयुष्य बर्बाद करू शकतं. आयुष्यात तुम्ही कितीही देवदेव करा, पण तुमची कर्म जर चांगली नसतील तर कुठलाच देव तुमची मदत करणार नाही. प्रत्येक आवडलेली गोष्ट असो या वस्तू आपलीच होईल असं वाटतं आपल्याला, पण तसं नसतं. कदाचित एखादी गोष्ट अथवा वस्तू कधी परिस्थिती पाहून सोडून द्यावी आणि अशीही होऊ शकते. आपल्याला चांगुलपणावर इतका प्रामाणिक राहा की जो कोणी आपल्याला फसवेल तो आयुष्यभर तरसला पाहिजे की आपण किती चांगल्या व्यक्तीला गमावलं आहे. आमच्याबद्दल मनात वाईट भावना ठेवणाऱ्यांना तुमच्या आमच्याबद्दल असलेला दृष्टिकोन तुम्हाला लागो, आम्हाला त्यांचं काही फरक पडत नाही. आम्ही फक्त आपले चांगले कर्म करीत राहू आणि रोज नित्य स्वामींचे नामस्मरण आयुष्यभर जगू. बाकी आमच्या जीवनाचे काय करायचे ते स्वामी बघून घेतील. मग मी नका चिंता करू, आमचे गुरु आहे भक्कम उभे आमच्या पाठीशी. आज तुम्ही संघर्ष प्रयत्न करीत आहात. लोकांच्या नजरेत तुम्ही अपयशी, कर्तृत्वशून्य व्यक्ती आहात. ते तुम्हाला ओळखलं सुद्धा दाखवणार नाही. नाव ठेवतील, दिवसतील, पण उद्या जर तुमची यशस्वी झालात तर हेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. दूरचा जरी असला तरी जवळची ओळख दाखवतील, भेटायला येतील. एक लक्षात घ्या, ही दुनिया आहे, ही अशीच आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं कर्म करत राहायचं, कर्तृत्व सिद्ध करायचं आणि त्या स्वतःसाठी
आईबापांसाठी, आपल्या गुरूंसाठी यशस्वी व्हायचं. सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते. ते एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता. जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल करण्याची हिंमत नसेल, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करत नसेल, तर त्या व्यक्तीला परमेश्वराला दोष देण्याचा काहीच अधिकार नाही. कारण परमेश्वर मार्ग दाखवतो, मग ते बदल करायचा की नाही ते आपल्यावर असतं. दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा, समाधानी वृत्ती नसते. चुकीची वाईट कर्म करणे, निंदा करणे, इतरांचा हेवा करणे, चंचल वृत्ती, हव्यास, अति कामकुत्ता, अति भोजन, भक्ती साधना न करवता वरवर दांभिकपणा करून दिखाऊ भक्ती करणे हे आहेत मनुष्याच्या दुःखाचे कारण. प्रत्येकाने आपल्याला स्वतःला या गोष्टींपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर राहिलं पाहिजे. काही लोकांना आपण जरा जास्तच मर्जी देऊन देतो, जास्तच आपलेपणा वागवतो, जवळच समजून बसतो. त्यांच्यासाठी खूप काय केलेलं असतं, पण एक दिवस तेच लोक आपल्यावर उलटतात आणि आपलेच डाव आपल्यावर आजमावतात. त्यामुळे इथे प्रत्येकाला आपलं कधी समजू नका. ते वेळ आले की रंग दाखवतातच. त्यामुळे समोरच्याला त्याच्या पात्रता एवढंच जवळ करा, उगाच नंतर ते आपल्यासाठी संकट बनतात. अध्यात्मात आपले गुरुविषयी भाव, श्रद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि ती जर वाढवायची असेल तर रोज नित्य एक पान तरी गुरुचरित्र वाचले पाहिजे. गुरुचरित्र म्हणजे आपल्या गुरुविषयी लिहिलेले पुस्तक, ग्रंथ, गोष्टी, चरित्रकथा, लीलावर्णन. म्हणजे यामुळे आपली भावभक्ती, श्रद्धा वृद्धिगत होत असते. मनुष्याजवळ जरा का पद, पैसा, रंग, रूप आलं की अहंकार, गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो. पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व, अहंकार नसावा. कारण जो देऊ शकतो तो परत पण घेऊ शकतो, हे नेहमी डोक्यात ठेवले पाहिजे. बाळांनो, तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे. यामुळे स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. दुसऱ्याकडून अपेक्षा नका ठेवू. बाकी मी आहेच तुम्हाला सांभाळायला. जेव्हा तुमच्याकडून काहीच मिळत नसतं तेव्हा समोरचा व्यक्ती नक्की बदलत असतो. कारण मुंग्या तिथेच लागतात जेथून त्यांना साखर भेटत असते. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक देव आणि दुसरी त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. स्वतःच्या फायद्यासाठी कधीच कोणाच्या आयुष्याची राख करू नका. कारण त्या माणसाने तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवलेला असतो. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट हृदयाला लावत राहाल तर रडत राहाल. त्यामुळे जो जसा आहे त्याच्याशी आपण तसंच वागायला शिकावं. ज्या माणसाला तुमच्या डोळ्यातील पाणी समजले नाही त्याच माणसाला तुमच्यावर आयुष्यभराचा हक का द्या. जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटा पडत असतो. स्वामी सांगतात, एखाद्याला जीव तेवढाच लावा जेवढा त्याला सहन होईल, नाहीतर जास्त जीव लावला की आपणच चुकीचे ठरत असतो. माणूस एकदा तेव्हाच राहतो जेव्हा त्याच्या आयुष्याचा सर्वांनी खेळ केलेला असतो. पण लक्षात ठेवा, देव उशिरा का होईना त्याची साथ देत असतात. स्वामी म्हणतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा ते हजारो तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेलं नातं ते तुमच्या सोबत कायम असेल. इथे कोणीच कोणाचं नाही आहे. ज्या दिवशी तुमच्याकडे सर्व काही असेल तेव्हा सगळे तुमचे. ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तुम्ही फक्त एकटी असाल. स्वामी सांगतात, मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते. कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असतं. स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल
तर असे समजू नका काही होत नाही. त्याच्यापुढे दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाते, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. कुणालाही न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर कर्म दुसरे कोणतेही नाही. ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमावण्याची आवश्यकता राहत नाही. स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील तर जो वर बसला आहे ना, तो सगळ्यांचा हिशोब घेईल. जेव्हा सगळं संपलं असं तुला वाटत असेल, तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो, हेही लक्षात ठेव. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मातच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळतो. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये, कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वेळ वाईट वेळ सांगून येत नाही. स्वामी सांगतात, इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं. परमेश्वरांनी दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त होतो की परमेश्वरांनी आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. आधी नकारात्मक विचार सोडा, पुढे जाण्याचे अनेक मार्ग आपोआप मोकळे होत जातील. तो सर्व बघतोय. तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्मही. स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी, जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्या अगोदर आपल्या मदतीला धावतात ते स्वामी, जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते स्वामी, आणि सुखदुःखांच्याही पलीकडील अंतिम सत्य म्हणजे आपले स्वामी. माणूस जेवढा आजाराने थकत नाही, त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्यही शक्य करतील स्वामी. चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले आचरण हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे. कर्तव्य म्हणजे धर्म आणि प्रेम देव आहे. सेवा ही पूजा आणि सत्य हीच भक्ती आहे. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. कोणाचेही मन न दुखवता माणुसकी जपत राहायचे. आयुष्याची लढाई प्रत्येकाला एकट्यालाच लढावी लागते, कारण लोक फक्त सहानुभूती देण्यासाठी असतात, साथ देण्यासाठी नाही. लोकांची तराच अजब आहे. स्वतःच्या दुःखाला नशीब म्हणतात आणि इतरांच्या दुःखाला कर्माची शिक्षा. सातत्यपूर्ण प्रयत्न केले की जीवनात कोणतीही गोष्ट साध्य करता येते. ज्यांची वेळ वाईट आहे त्यांची साथ कधीच सोडू नका, परंतु ज्यांची नियत खराब आहे त्यांच्या सावलीला सुद्धा जवळ करू नका. एखाद्याला त्याच्या चुकासाठी क्षमा करण्याइतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्याइतके मूर्ख मात्र होऊ नका. माणूस बाकी गोष्टींमध्ये कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे. दगडाचाही एक गुण घेण्यासारखा असतो. कोणत्याही ऋतूत त्याला पाझर फुटत नाही. महत्त्व असतं ते फक्त गरजेला आणि वेळेला. म्हणूनच तर एरवी हाकलला जाणारा कावळा 10व्याला बोलावला जातो. नातीही हातामध्ये पकडलेल्या वाळूसारखी असते. जास्त बंधने लादल्याने निसटून जातात. तुम्ही खरे लिहायला आणि बोलायला घाबरत असाल तर समजून जा की
तुम्ही गुलामीकडे वाटचाल करत आहात. आपले सुखदुःख कोणाजवळ व्यक्त करू नका, कारण लोक सुखाला नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोळतात. शब्दाची निवड चुकली की वाक्याचा अर्थ बदलतो आणि माणसाची निवड चुकली की आयुष्याचे गणित बिघडते. कोण हसवून गेला, कोण फसवून गेला हे फारसं महत्त्वाचं नाही. अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवतं हे महत्त्वाचं आहे. काही माणसं राग मनात ठेवून गोड बोलतात, त्यांच्यापेक्षा प्रेम मनात ठेवून रागाने बोलणारी माणसं खूप चांगली असतात. आईवडिलांमुळे होतो आपल्या जन्माचा उद्धार, कधी न फेडता येती त्यांचे अनंत उपकार. तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी तुमचे भविष्य नक्की बदलू शकते. प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण आपण हे विसरतो की त्याच्यासाठी आपणही समोरचा माणूस आहोत. वेळ आणि परिस्थितीसोबत छंद बदलायचे असतात, आपली माणसं नाही. हृदयाच्या मंदिरात अंधार असेल तर जगातल्या कुठल्याही मंदिरात किंवा घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून उपयोग नसतो. व्यापारी माणसाकडून माणुसकीची अपेक्षा ठेवू नका, कारण अशी माणसं फायदा असेल तरच संबंध ठेवतात. आयुष्यात कधीही कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. श्री स्वामी समर्थ सांगतात, क्षमा ही एकच गोष्ट अशी या जगात आहे जी पापांचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकते. क्षमा केल्याने भूतकाळ तोच राहतो, पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. अडचणीवर लक्ष केंद्रित न करता सोडविण्यावर लक्ष केंद्रित करा. दोन गोष्टी कधी संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण. हे संपलं की माणूसच संपला. श्री स्वामी समर्थ म्हणतात, काही गोष्टी या कष्टसाध्य असतात, काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्याच्या कृपेने साध्य करून घ्यायची असतात. पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व स्वधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्या नियत्यावर सोपवावे. त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने भोगावे. यातूनच खरे समाधान लाभते. स्वामी सांगतात, दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात आहे. खरे समाधान ही नीती आहे की हिसकावून घेणारा कधी सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही. त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सांगतात, बाळा कोण कसं वागतोय याची चिंता तू करू नकोस, कारण जो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार. तू लक्ष ठेवू नकोस, कारण अशा लोकांना समजावण्यात काही अर्थ नाही. तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजावता. तू स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नकोस. तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान करतोस असं होईल. तू निश्चित पुढे जा, आम्ही आहोत तुझ्या पाठी. तुझे तू कर्म नीट करत जा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्याची प्रत्येक सकाळ काही अटी घेऊन येते आणि आयुष्याची प्रत्येक संध्याकाळ काहीतरी अनुभव देऊन जाते. त्यामुळे प्रत्येक आयुष्यातला दिवस हा महत्त्वाचा असतो. स्वामी म्हणतात, स्वभाव इतका चांगला ठेवा की क्षणभर भेटलेला माणूस आयुष्यभर विसरला नाही पाहिजे. त्या व्यक्तीशी कधीच खोटं बोलू नका ज्या व्यक्तीला तुमच्या खोट्यावर सुद्धा विश्वास आहे, कारण या जगात अशी लोक खूप कमी असतात. प्रत्येक श्वासात तुमचे नाव असावे, प्रत्येक दिशामध्ये तुम्ही दिसावे. मी डोळे उघडताच स्वामी तुमचे चरण पाहावे. स्वामी सांगतात, स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या, काहीही फरक पडणार नाही. स्वामी म्हणतात, घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीच होणार नाही. ईश्वराची भेट घडवण्याचे
आणि भेटलेल्या ईश्वराच्या सतत संपर्कात राहण्याचे माध्यम म्हणजे नामस्मरण. स्वामी सांगतात, कोणाचा तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा, एके दिवशी तुम्हाला अशाच गोष्टीचा सामना करावा लागेल. आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण आहे, फक्त माणसं ओळखताना चूक होता कामा नये. स्वामी म्हणतात, आयुष्यात काही उत्तरं शोधून सापडत नाहीत, वेळ आली की ती आपोआप मिळून जातात. स्वामी सांगतात, अपयशाला अपयश येईपर्यंत लढायचं. अपयश थकू शकतं, तू नाही. अपेक्षा करणं चुकीचं नसतं. कदाचित आपण अपेक्षा करतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. स्वतः जिंकायची आहे की दुसऱ्याला हरलेले पाहायचे आहे हे आधी ठरवले पाहिजे. कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हरलेल्या पाण्यात आनंद मिळतो. स्वामी सांगतात, आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रॉब्लेम हे येतच राहणार, त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणे महत्त्वाचे आहे. आपला स्वभाव हा सूर्यासारखा ठेवा. सूर्याला उगवण्याचा अभिमान नसतो आणि मावळण्याचा अपमान नसतो. स्वामी म्हणतात, माणूस हा असा प्राणी आहे जो आयुष्यभर पैशासाठी धावून आरोग्य गमावतो आणि म्हातारपणी आरोग्यासाठी सर्व पैसा गमावतो. विशेष म्हणजे तो वर्तमानात भविष्याची चिंता करतो, वर्तमान आणि भविष्य दोन्ही गमावतो. तो असा जगतो की त्याला वाटते की कधी मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही. त्यामुळे आपण कायम वर्तमानात जगलं पाहिजे. अपमानाचा बदला भांडण करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनून घेतला जातो. स्वामी सांगतात, माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे आपली जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. स्वामी म्हणतात, संगत अशी ठेवा जे तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील, पाठीमागे ढकलण्यात नाही. पैशाचा माज फक्त माणसापुढेच चालतो, कर्मापुढे भले भले भीक मागतात. त्यामुळे आपले कर्म हे नेहमीच चांगलेच ठेवावे. खरा आनंद आपल्याकडे असलेल्या वस्तूंच्या असण्यामुळे नाही तर आपल्याकडे असलेल्या उत्तम विचारामध्ये असतो. त्यामुळे नेहमी आपले विचार चांगले ठेवा. मी देवाच्या प्रत्येक निर्णयाला स्वीकारलेले आहे. त्याने भले माझं नाव त्रास सहन करणाऱ्यांच्या यादीत लिहिलं असेल, पण त्रास देणाऱ्यांच्या यादीत कधीच नाही. सुखासाठी पैसा गरजेचा असतो, तेव्हाच जेव्हा आपल्या सुखाचा संबंध थेट पैशामुळे येणाऱ्या आनंदातून असतो. पैसा देऊन भेटणारं सुख म्हणजे महागडे मोबाईल, गाडी व नादादी खर्च. या गोष्टी नसतील तर आपल्या सुखात काहीच गोडवा उरणार नाही असं आपण गृहीत धरतो. पण जर आपण आपल्या सुखाला या प्रकृतीसोबत, संसारासोबत, अध्यात्मासोबत व आपल्या सत्कार्यासोबत जोडून ठेवलं तर या गोष्टी तुम्हास कधीही दुःखाची झळ बसू देणार नाही व यात कसलाही अधिक खर्च होणार नाही. तेव्हा पैसा हा जीवनात एक उद्देशून आलेला असतो. त्यासच आसक्त राहणे व आपले सुख केवळ त्यावर अवलंबून ठेवणे हा या कलियुगातला सर्वात मोठा शुद्ध मूर्खपणा आहे. मला माहीत आहे की तुम्ही थकला आहात. मला माहीत आहे की शारीरिक आणि भावनिक वादांनी तुम्हाला पिळून काढले आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला पुढे जावेच लागेल. कोणासाठी किंवा इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी, आपल्या भूतकाळासाठी, ज्याला आपण भविष्यात काहीतरी करून दाखविण्याचे वचन दिले आहे. कधीकधी आपल्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती आपण स्वतः बनले पाहिजे. स्वामी सांगतात, ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. स्वामी म्हणतात, स्वतःची किंमत योग्य वेळी कळाली पाहिजे, नाहीतर आयुष्याचा होणारा तोटा हा आयुष्यभराच्या कमाईपेक्षा खूप जास्त असतो. स्वतःचं मन शांत करता आले की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. स्वामी म्हणतात, जर कोणाची आठवण तुम्हाला वारंवार त्रास देत असेल तर समजून जा की त्यांच्याही हृदयात तुमची आठवण आहे. अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने साधते. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ.
हे चांगले व वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, मी देवाचे एवढे केले, मग मला असे दुःख का भोगावे लागते. पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्या कर्माचा परिणाम आहे. त्याला देव काय करील. प्रारब्धाचा संबंध ध्येयापर्यंतच असतो, मनाशी नाही. जो सद्गुरूंची मनापासून आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्धारूपाने राहत नाही. आपण स्वामीजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझे मी पण काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. जो कोणी भक्त सेवेकरी दैनंदिन जीवनात आपले कर्म प्रामाणिक निष्कपट भावनेने करत असेल आणि अशा माझ्या भक्ताला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल वा त्याच्यावर अन्याय करत असेल तर त्याच्या कैवार मी स्वतः घेतो. अशा भक्ताच्या पाठीशी मी सदैव असतोच. कोणी विचारलं आयुष्यात काय गमावलं आणि काय मिळालं, तेव्हा सरळ सांगा की जे गेलं ते माझं नव्हतंच, जे मिळालं ते स्वामींनी माझ्यासाठीच ठेवलं होतं. जिथे मी जास्त काही मागत नाही आणि स्वामी मला कधीच कमी पडू देत नाही. स्वामी सांगतात, ओटात एक आणि पोटात एक, असं कधीच वागायचं नसतं. आपण जसे आहोत तसेच बाहेर दिसायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं, विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण असतं. स्वामी म्हणतात, वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. मद्यपी माणूस हा मानसिकदृष्ट्या आजारी असतो आणि त्याला मानसिक उपचारांची गरज असते. दारू पिऊन बेधुंद होणारा माणूस त्याच्या इतर निव्यसनी मित्रांमध्ये नक्कीच वेगळा उठून दिसतो. दारू ही समस्या बनलेला माणूस दीर्घकाळ हे व्यसन करत असतो. अनेक दिवस, आठवडे आणि अगदी काही महिनेसुद्धा तो सतत दारू पित असतो. मद्यविकार जडलेल्या माणसाचं असं म्हणणं असतं की तीव्र इच्छेपोटी त्यांना ठराविक काळानंतर दारू प्यायशिवाय वाटते. तो सवयीचा गुलाम बनतो. या कृतीतूनच मग दारूची धुंदी चढायला लागते. ही गोष्ट इतकी वारंवार व्हायला लागते की या सवयीचा, या जीवनपद्धतीचा पगडाच त्याच्या अंतर्मनावर उमटतो. मद्यपी माणूस हा आधीपासूनच दारूच्या तल्लेफिल्ला शरण गेलेला असतो. त्यामुळे आपण परत परत या सवयीच्या आहारी जाणार अशी भीतीच त्याच्या मनात बसलेली असते. या व्यक्तीच्या अंतर्मनाला दारू पिण्याच्या सवयीच्या आहारी जाण्याच्या सततच्या सुस्तीची सवय झालेली असते. कल्पनेतल्या या चित्रांमुळे अधेमध्ये थांबून तो पुन्हा दारू पिण्याकडे ओढला जातो. त्याच्या अंतर्मनावर उमटलेल्या प्रतिमा खऱ्या व्हायला सुरुवात होते. पिण्याची चढाओढ लागल्याची कल्पना त्याच्या डोळ्यासमोर तरळते. त्यामुळे पेले भरलेले असतात आणि रेचवलेले असतात. त्यातून मिळणारा सुख, आनंद आणि मजेच्या भावनेची कल्पना तो करतो. त्याच्या कल्पनेचे वारू असेच पुढे दौडत राहिले तर तो सरळ उठून बारमध्ये जातो आणि दारूची बाटली विकत घेतो. दारू पिण्याच्या सवयीतून मुक्त होण्यासाठी मद्यपी माणूस प्रयत्नही करतो, इच्छाशक्तीचा वापर करतो. पण जो जितके जास्त प्रयत्न करतो व जितकी जास्त इच्छाशक्ती वापरतो तितका जास्त तो या फसव्या परिस्थितीत अडकत जातो. त्याचे प्रयत्न हे नेहमी स्वतःला पराभूत करणारे ठरतात. त्यामुळे त्याचा परिणाम नेहमीच जे हवं असतं त्याच्या विरुद्ध होण्यात होतं. त्याच कारण स्वाभाविक आहे. सवयीतून विजय मिळवण्यासाठी दिली जाणारी सूचना ही निर्बल, शक्तिहीन असते. अंतर्मनावर कायमचं प्रबळ कल्पनेचं नियंत्रण असणं. दोन विरुद्ध कल्पना समोर आल्या तर अंतर्मन नेहमीच त्यातल्या प्रबळ कल्पनेचं स्वीकार करतं. प्रयत्नाविरहित मार्ग हा सर्वोत्तम असतो. या प्रकरणामध्ये या पद्धतीची तपशीलवार चर्चा केली आहे. दारूच्या पहिल्या प्याल्यापासून दारू पिणारा माणूस जगापासून दूर जायला लागतो. एकच प्याला आणि मग प्रवाहापासून दूर, असं अगदी कौतुकानं सांगितलंही जातं. अखेरीस धुंदी चढेपर्यंत अवस्था येईस्तोवर तो दारू पितच राहण्याची शक्यता निर्माण होते. मी परत असं करणार नाही, अशा प्रकारची आश्वासनं मद्यपी व्यक्तीकडून
परत परत दिली जाणं ही नित्यांची गोष्ट आहे. अशा प्रकारच्या विधानांना काही अर्थ नसतो. अपराधीपणाची भावना, भयानक टोचणी लागून राहणं आणि शरम या गोष्टींनी ही व्यक्ती पछाडली जाते. त्याही पुढे जाऊन अशा व्यक्तीने दारूमुळे स्वतःला खूप दुबळं केलेलं असतं. त्यामुळे थोड्या काळाकरता का होईना पण अशी व्यक्तीला दारूपासून दूर राहावं लागतं. मद्यपी व्यक्तीला खरोखरच खूप शारीरिक आणि मानसिक त्रास होत असतो. थरथराने हात आणि आखडलेले स्नायू यातून त्या व्यक्तींना त्रासलेले मन उघड होतं. अशी व्यक्ती कदाचित रात्री नीट झोपूही शकत नाही. बहुतेक वेळेला अशा व्यक्तीपासून त्याचे कुटुंबीय, मित्रमंडळी दुरावतात. अशी व्यक्ती समाजातील आपली पद, प्रतिष्ठा आणि आदर सगळंच गमावून बसते. बऱ्याच वेळेला दारुडी व्यक्ती खूपदा खोटं बोलते. अनेकदा तर अशी व्यक्ती इतरांकडे पैसे याचना करते. आता तुमच्या मनात प्रश्न उभे राहिले, असा घडण्याचं कारण काय? हा माणूस या मार्गाला का लागला? आजावर इतका सुजावून नागरिकासारखा वागणारा हा मनुष्य दारूच्या आहारी का गेला आणि इतका रानटी कसा काय वागायला लागला? दारुड्या व्यक्तीकडून त्याच्या या परिस्थितीसाठी अनेक आणि वेगवेगळी कारणं बहुतेक वेळेला देण्यात येतात. इतकं काही नेहमीच कारण दिलं आहेत. न्यूनगंडाची भावना, आपण नको असल्याची भावना, भीती, असुरक्षितता, काम वा व्यवसाय याबद्दल अपुरेपण, अज्ञात भीती, जीवनाविषयी भीती, जबाबदारी स्वीकारायला नकार आणि अशी आणखीही इतर बरीच कारणं असतात. अशी तथाकथित कारणांची मोठी यादी तुम्हाला मिळू शकेल. कालांतरानं आणखीही कारणं मिळतील. यावर विचार करा. तुम्ही जर मद्यपी असाल तर तसं होण्यासाठी आजवर किती महिने आणि किती पैसे खर्च झाले ते तुम्हीच तुमच्या लक्षात येईल. कदाचित वर्षभराची कालावधी असेल, एक बऱ्याचपैकी रक्कम खर्च केली असेल. त्या जोडीला तुमच्या शरीराला पक्के दारुडे बनण्यासाठी बरेच प्रयत्न केले असतील. दारू पिण्यासाठी जेव्हा तुम्ही काहीतरी कारण शोधता आणि त्याला अगदी गोंडस नाव देता, जसं की नकारात्मकतेची भावना वगैरे, तेव्हा ते दूर करण्यासाठी तुम्ही काय करता? तुम्ही मद्यपी बनायचं खरं कारण जर तुम्हाला सांगितलं तर ते तुम्ही शांतपणे पचवू शकणार नाही. विचारीपणे वागण्याचा, मनाची शांती टिकवण्याचा आणि सर्वसाधारण व्यवस्थित आयुष्य जगण्याचा एक मार्ग असतो. मी जे सांगेन ते कदाचित तुम्ही गोंजरात असलेल्या जीवनाच्या, तुमच्या जीवनपद्धतीच्या विरुद्ध असेल. तुमच्या दारू पिण्याचं कारण तुम्ही स्वतः आहात. तुमच्या जीवनाकडे बघण्याचा कडवट दृष्टिकोन त्याच्यासाठी कारणीभूत आहे. तुमचे विचार, भावना, विश्वास आणि तुम्हाला जसं जीवन जगायचं आहे त्याला असलेली तुमची पसंती यावरून तुमचं जग ठरतं. तुमच्या या जगावरून म्हणजे तुमचं शरीर, तुमची कृत्ये आणि जीवनाकडे बघायचा तुमचा दृष्टिकोन यावरून तुमचं आरोग्य, आर्थिक स्थिती आणि जीवनातल्या इतर सगळ्या गोष्टी कशा असतील हे ठरतं. तुमच्या नेहमीची विचारसरणीत तुमचा मानसिक दृष्टिकोन सामावलेला असतो. तुमच्या विचारांना एखादं मूर्त रूप येतं. तुमचे विचार एखाद्याच्या ठिकाणी केंद्रित होतात. आयुष्य, लोक आणि इतर सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा तुमच्या मानसिक प्रतिक्रियेचं ते कारण बनतं. जे विचार तुम्ही सतत मनात गोंजरतात बसलेले असता त्यातूनच भावनांची निर्मिती होते. तुम्ही सतत जे विचार करत असता त्यातूनच तुमच्या वाटेला दुःख व आनंद, आरोग्य व वेदना, लाभ व घोर निराश, संतुलित व मन असा ताण, अवस्था या गोष्टी वाटेला येतात. तुमचे विचार तुम्हाला एकतर मद्यपी बनतात आणि तुमच्या मनाला शांत बनवतात. अंतर्मन हा बुद्धिमत्तेचा आणि सामर्थ्याचा स्रोत असतो. अशा अंतर्मनाचं काम कसं चालतं याच्याशी तुमचा परिचय करून देणं हे माझं ध्येय आणि कार्य आहे. तुमच्यासाठीच हे सर्वाधिक शक्तिशाली मानसिक यंत्र आहे. तुमच्या विचारांमधून अंतर्मनावर ज्या गोष्टी बिंबावल्या आहेत जातात आणि त्याच गोष्टी प्रकट होतात. जीवनाच्या सगळ्या अंगामध्ये तुम्ही जसे असता तसा विचार करता तशी तुमची भावना होते. अंतर्मनात जे विचार तुम्ही ठसवता तेच तुमच्या दारू पिण्याचं कारण असतात. त्यामुळे खरं तर आणखी कोणतं कारण तुम्ही शोधायचं गरजच नसते. त्यामुळे आता या क्षणापासून इतरांना दोष देणं थांबवा. तेच माझ्या पिण्याचं कारण आहे असं थांबवा. म्हणत असं तुम्ही बोलता पण ते थांबवा. नेहमीच काही ठराविक कारण मला माहीत आहे. देवा, मी माझ्या नवऱ्याबरोबर व बायकोबरोबर राहू शकत नाही. मला कधी संधीच मिळाली नाही. माझ्या पालकांना मी कधीच नको होतो. मी अनाथ होतो.
मला न्यूनगंड होता. मी माझी सगळी संपत्ती गमावली. मी लहान असतानाच माझं सगळं कुटुंब गेलं. अशी एक ना अनेक कारणं सांगितली जातात. मी या मुद्द्यावर पुन्हा भर देत आहे. तुमच्या दारू पिण्याचं कारण तुम्ही स्वतः आहात. एकूणच जगाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि विचार हे याचं मूळ कारण आहे. कालांतरानं एक वेळ अशी येते की तुमचे सगळे विचार तुमच्या अंतर्मनाला तुम्ही सांगू शकतात आणि ते घर करून राहतात. आणि मग ज्या गोष्टीमुळे हे विचार निर्माण झालेले असतात त्यांचे चित्र, त्यांच्या पसंतीच्या प्रतिमा तुमच्या मनात तयार होतात आणि प्रकटही होतात. त्यामुळे आता अंतर्मन नावाची जी भर करण्याची प्रचंड शक्ती आणि अमर्याद सामर्थ्य तुमच्यामध्ये दडलेलं आहे ते तुम्ही गमवू नका. त्याच्याशी स्वतःचा परिचय करून घ्या. तुम्ही जर मद्यपी असाल तर ते मान्य करा. हा प्रश्न उघडून लावू नका. अनेक जण ही गोष्ट मान्य करायला नकार देतात. त्यामुळे दारू पिण्याचं कारण आणि व्यसन कधीच सुटत नाही. तुमचा विकार हे अस्थिर्य असतं, आंतरिक भीती असते. जीवनाचा सामना तुम्हाला करायचा नसतो. त्यामुळे बाटलीचा आसरा घेऊन स्वतःच्या जबाबदारीबद्धपासून पळ काढण्याचा तुमचा प्रयत्न असतो. दारुड्या माणसेबाबतची विशेष गोष्ट म्हणजे त्याला स्वतंत्र मोकळं व्हायची इच्छा नसते. आपली तशी इच्छा आहे असं त्याला वाटत असतं. स्वतःच्या इच्छाशक्तीविषयी तो खूप बडाया मारत असतो. दारूच्या नशेत तर्त झालेला माणूस अगदी अभिमानानं सांगतो, मी आता परत कधी दारू स्पर्श करणार नाही. पण तेवढं सामर्थ्य त्याच्याकडे नसतं. याचं कारण हे सामर्थ्य शोधायचं कुठे हेच त्याला माहीत नसतं. दारुडा माणूस त्याने स्वतःचं बनलेल्या मानसिक तुरुंगात राहत असतो. त्याच्या स्वतःच्या समजुती, मत आणि एकूणच वातावरणाचा प्रभाव यांनी तो घेरलेला असतो. बहुतांश लोकांप्रमाणे तोही सवयीचा गुलाम असतो. त्याच एका सरथोफट मार्गानं आपली प्रतिक्रिया द्यायची जाणली यासाठी तो जणू बांधलेला असतो. मद्यपी व्यक्तीनं त्याच्या मानसिकतेत स्वातंत्र्य आणि शांती याची कल्पना उभारणं गरजेचं असतं. तरच ही गोष्ट त्यांच्या अंतर्मनापर्यंत पोहोचू शकते. तसं झालं तरच सर्वशक्तिशाली अंतर्मन त्याला दारूच्या प्रचंड इच्छेपासून दूर मोकळं करू शकेल. त्यानंतर आपल्या स्वतःचं मन कसं काम करतं याची नव्यानंच ओळख झालेली मद्यपी माणूस खरोखरच त्याची सगळी विधान मागे घेऊ शकेल आणि स्वतःला सिद्ध करू शकेल. आपल्या अंतर्मनावर स्वतःच्या समजुती आणि सवयींचा प्रभाव असतो. या सवयीपासून खरोखरच सुटका व्हावी असं जर दारुड्या माणसाला प्रशर्षानं वाटत असेल तर 51% तो आधीच बरा झालेला असतो. ही सवय तशीच सुरू राहावी यापेक्षा त्यापासून सुटका व्हावी असं जर त्याला अधिक प्रमाणात वाटत असेल तर दारूच्यापासून सुटका तो संपूर्ण करू शकतो आणि मिळवताना खूप त्रास होणार नाही. मद्यपी व्यक्तीला आपल्या मनाला पुन्हा नव्यानं उभारणं लागावं लागतं. हे करण्याचे मार्ग आणि पद्धती आहेत. जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टींचा विचार करता तेव्हा चांगल्या गोष्टी घडतात आणि जेव्हा तुम्ही वाईटाचा विचार करता तेव्हा तसंच घडतं. मनाच्या नियमाची ही साधी सरळ उदाहरण आहे. एखादा माणूस जर सतत त्याचं दुःखच गोंजारत बसला तर सगळीकडे त्याला खिन्न करणारे अनुभवच मिळतील. पण याउलट आपल्या व्यवसायाच्या भरभराटीचे स्वप्न त्यानं पाहिलं, चांगला विचार केला तर त्याच्या व्यवसायाचे उत्कृष्ट होईल. मनाच्या नियमाच्या शक्यता जाणून घेण्यासाठी मनात नव्या प्रेरणादायी जाणीवा, नव्या समजुती वसायला हव्यात. जो कोणता विचार आपण स्वतःच्या मनावर ठसवू तोच विचार तीच जाणीव विसरवते हे मद्यपी माणूस शिकतो. मनशांतीच्या जोडीला व्यसनापासून सुटका करण्याचं ढाल्याचं चित्र बघण्यात जर मद्यपी व्यक्तीनं स्वतःच्या मनाला गुंतवलं तर या नव्या दिशेकडेच त्याचे लक्ष केंद्रित राहील. स्वातंत्र्य आणि शांती या संकल्पना रुजविणारे विचार आणि भावनांचं त्याच्या मनात येतील. ज्या कोणत्या कल्पनेला भावनिकतेची साथ लाभते ती अंतर्मनाकडून स्वीकारली जाते. स्वाभाविकपणेच हा परिणाम दिसून येतो. आपण जे दुःख सहन करतोय ते व्यर्थ नाही तर त्यातून काहीतरी चांगलं बरेच पाडू शकतं याची जाणीव दारुड्या व्यक्तीला होणं महत्त्वाचं असतं. नाहीतर या भोगातून काय चांगलं निष्पन्न होणार. असं दारू पीत राहणं म्हणजे शारीरिक आणि मानसिक पातळीवर स्वतःला अधोगतीला नेणंच असतं. आता या घडीला तुमच्या इच्छेला नाही म्हणायला सुरुवात करा. तुमच्या अंतर्मनातल्या सामर्थ्याचा तुम्हाला पाठिंबा आहे
याची जाणीव ठेवा. अगदी तुम्हाला नैराश्यानं ग्रासलं असेल वा तुमचा थरकपात उडला असेल तरीही तुमच्याकरता स्वतःच्या आत वसलेला आनंद आणि स्वातंत्र्याची कल्पना करायला सुरुवात करा. हाच पर्यायाचा नियम आहे. तुमची कल्पनाशक्तीच तुम्हाला आजवर बाटलीपर्यंत नेत होती. आता त्याच कल्पनाशक्तीला तुम्हाला स्वातंत्र्य आणि मनशांतीकडे घेऊन जायचं आहे. तुम्हाला थोडा त्रासही होईल, पण तो चांगल्या सकारात्मक हेतूसाठी असेल. बाळाच्या जन्मवेळी आईला होणाऱ्या प्रत्युत वेदनाप्रमाणे तुम्ही तो त्रास सहन कराल. अगदी तशाच प्रकारे मनाचं नवरूप तुमच्या समोर येईल. तुमचं अंतर्मन मनाच्या शांतवृत्तीला जन्माला घालेल. तुम्हाला माहीत असो व नसो, तुमची विचारधाराच तुमच्यावर नियंत्रित ठेवत असते. स्वतःच्या अंतर्मनावर तुम्ही जे विचार ठसविता त्यांना कोणत्याही प्रकारे प्रतिप्रश्न न करता अंतर्मन ते विचार स्वीकारत असतं. याची आता तुम्हाला पूर्ण जाणीव झाली आहे. स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवायला आता तुम्ही सुरुवात करू शकता. तुमच्या मनाला शिस्त लावणं म्हणजेच रचनात्मक, सुसंवादी आणि विधायक विचारण करणं आहे. मद्यविकार नावानं ओळखलेला जाणारा तुमचा आजार हा मानसिक आहे. मानसिक गोंधळ आणि चुकीची विचारपद्धती यामुळे तो होतो. वारंवार दारू प्यायल्यानं आणि दारूतून मिळणाऱ्या नशेवर शक्तीचा विश्वास ठेवलेल्यामुळे मद्यपी व्यक्ती स्वतःच्या अंतर्मनावर हीच गोष्ट बिंबवते. त्यात स्वाभाविक परिणाम असा होतो की अनियंत्रित दारू पिण्याची सुप्त वृत्तीची बळावते. पहिला प्याला घेतल्यानंतर आणखी एक प्याला प्यावासा वाटणं ही शारीरिक इच्छा, मोह नसतो, तर ही संपूर्णपणे मानसिक अंतर्मनाची इच्छा असते. याच कारण एक प्याला झाल्यानंतर अजून एकच, आणखी एकच प्यावा असं म्हणण्याची इच्छा तुम्हीच अंतर्मनावर बिंबवलेली असते. अर्थात खूप काळ असलेल्या सवयीचा हा परिणाम असतो. अजून एक ही सूचना अंतर्मनावर खोलवर रुजते. तुम्हाला प्यायला भाग पडणारी ही परिस्थिती नसते, तर तुमचा पहिला प्याला पिऊन झाल्यानंतरही तुम्हाला आणखी दारू प्यायला भाग पडणारी ही स्थिती असते. दारुडी व्यक्ती जेव्हा दारू पित असते तेव्हा अंतर्मनाला असंच सुरू ठेवा हा संदेश त्यातून जात असतो. मग खूप काळाच्या सवयीतून तुमचं अंतर्मन तुमच्याकडून तीच कृती करून घेतं. मद्यपी व्यक्ती नेहमी निराश असली तरी जीवनातल्या आपल्या इच्छा आकांक्षाची जाणीव त्यांना राहिलेली नसते. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचून एक संपूर्ण आनंदी जीवन जगणं शक्य आहे. तसं करणारी व्यक्ती शक्ती आहे हेच त्यांना माहीत नसतं. इच्छित गोष्ट मिळवण्यास आपण सक्षम नाही या समजुतीखालीच त्यांनी खूप काळ काढलेला असतो. त्याच्या नैराश्याचं फळ अनियंत्रित दारू पिणं असतं. सगळ्या विचाररूपी बीजांना त्यांच्या स्वयंपापासून फळ येतं असतं. जे अंतर्मन दारूच्या व्यक्तीला प्यायला कारण देत असतं तेच अंतर्मन या व्यसनातून त्याला मोकळेही करू शकतं. स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तुम्ही वापरू शकाल अशी एक निश्चित पद्धत इथं दिली आहे. हा एक मानसशास्त्रीय नियम आहे. याचा वापर केला तर त्यातून तुम्हाला मनशांती मिळेल. पहिली पायरी, आराम खुर्चीत बसा किंवा सोफ्यावर आडवे झोपा. काही मिनिटं तुम्ही स्वतःला एकदम निवांत करा असल्याची सूचना द्या. आता गुंगीच्या झोपलेल्या अवस्थेत स्वतःला न्या. आता तुम्ही माहीत आहे तसं अशा निवांत, शांत, ग्रहणक्षम अवस्थेत स्वतःला मुक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सूचना तुमच्या अंतर्मनाला द्यायच्या आहेत. दुसरी पायरी, अर्धवट झोपलेल्या अवस्थेत तुमच्या अंतर्मनाला म्हणा, या सवयीपासून मी मुक्त झालो आहे. मला मनशांती मिळाली आहे. मुक्त झाल्याच्या आनंदात प्रवेश करा. 5 मिनिटं किंवा त्याहून अधिक काळ असं करा. तिसरी पायरी, आता तुमच्या शेजारी तुमची एखादी प्रिय व्यक्ती उभी आहे अशी कल्पना करा. तुमचे डोळे बंद आहेत. ती व्यक्ती कदाचित तुमचे डॉक्टर असतील, पती असेल व पत्नी असेल. ही प्रिय व्यक्ती तुमचं अभिवंदन करत आहे असं ऐका. अभिनंदन या शब्दाने तुम्हाला संपूर्णपणे मन शांती लाभलेली आहे असं वाटेल. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर व्यसनापासून तुमची संपूर्ण सुटका, आनंदाची भावना निर्माण होईपर्यंत परत परत हा शब्द ऐकत राहा. समाधानाची भावना प्राप्त करा. दिवस असं करताना तुम्हाला झोप लागली तर तुमचे प्रयत्न वाया गेले नाहीत याची खात्री बाळगा. दिवसातून असं 2दा व 3दा करा असं मी तुम्हाला सुचवीन. रात्रीच्या वेळी अंगाई गाईपर्यंत अभिवादनाच्या, अभिनंदनाच्या
शब्द तुमच्या मनात घोळवा. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण बरं वाटायला मदत होईल. असं तुम्ही करत राहिलं तर तो विचार तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचेल आणि व्यसनासाठी आसुसलेल्या बाकी सगळ्या इच्छा निघून जातील. वर सांगितलेल्या पद्धती काहीतरी काल्पनिक व दिवास्वप्नाकडलेले वाटेल अशी गोष्ट नाही. तुमच्या मनात निर्माण झालेले चित्र हे वास्तव असतं. यावर जर तुमची विश्वास ठेवला नाही तरच ते दिवास्वप्न ठरतं. अंतर्मनाला अशा प्रकारची सूचना दिल्यानंतर शंका, भीती, नैराश्य अशा गोष्टी तुमच्या दारीला येता कामा नये. काही तासांपूर्वी किंवा त्या दिवशी सकाळी मनाला लावलेली शिस्त आठवून बघा. स्वतःच्या अंतर्मनाला तुम्ही जे बीज रोवलेले असतं त्यांना आता मनाच्या खोल कप्प्यात आत कुठेतरी मूळ धरायला सुरुवात केलेली असते. त्याला नक्कीच फळ धरू शकेल. मानसशास्त्रीय नियमाची अंमलबजावणी तुम्ही केल्याचं तुम्हाला ठाऊक असतं. मनात जे बीज रोवलं गेलं की त्याला अपेक्षापुरतीच फळ येणारच. भीतीला किंवा निराशेच्या नकारात्मक विचारांनी या बीजाला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. दिवसातून अनेकदा हे रोप वाढत असल्याचे चित्र बघा. नकारात्मक विचारांच्या ढगात तुमच्या अंतर्मनाची ही संवेदनशील चित्रफीत उघडी करू नका. जेव्हा शंका, भीती, चिंता वा निराशा तुम्हाला ग्रासेल तेव्हा शांतपणे स्वतःला याची आठवण करून द्या की तुम्ही आधीच एक चित्र तयार केलेले आहे. अंतर्मनात त्याचा विकास होत आहे. स्वतःच्या ध्येयावरून मन एकाग्र केलं की तुमच्या मार्गातल्या सगळे अडथळे आणि लोभावर तुम्ही विजय मिळवू शकाल. तुम्ही वापरता असलेल्या मनाच्या नियमाचं जतन केलं आणि त्यावर विश्वास ठेवलात तर तुम्हाला नव्यानं गवसलेलं स्वातंत्र्य, मनाच्या शांतीतून मिळणारा आनंद याचा अनुभव घेता येईल. गेल्या 35 वर्षातील दारू व्यसनाच्या अत्यंत वाईट भीषण परिस्थितीतही असलेली एक केस या सध्या सोप्या पद्धतीमुळे बरी झालेली मी पाहिली आहे. रोज रात्री झोपताना मुक्त स्वातंत्र्य हा शब्द पुन्हा पुन्हा उच्चारायला मी त्या व्यक्तीला सांगितलं होतं. पहिल्याच रात्री झोपायला जाण्याआधी अर्धा तास तो हाच शब्द परत परत उच्चारत होता. तो उठला होता, पूर्णपणे बरा झाला होता आणि तो दुसऱ्यांना म्हणायचे नियम शिकवतो. तुमच्या मनातल्या चलचित्रांवर विश्वास ठेवा, मग बघा तुम्हाला परिणामच दिसतीलच. व्यवसायाची गणितं जेव्हा बिघडतात किंवा शेअर बाजार कोसळतो किंवा लोक आपली गुंतवणूक गमावतात तेव्हा बहुतांश लोकांना अगदी असहाय्य वाटतं. परमेश्वराचा अदृश्य हात पाठीवर नसतो. अशावेळी त्यांना असुरक्षित वाटतं, कारण आपल्या अंतर्मनात कसं डोकवायचं हेच त्यांना माहीत नसतं. कधीही न संपणारा अशय चित्रण साठा त्यांच्या मनामध्येच आहे. या गोष्टीबद्दल ते अनभिज्ञ असतात. दारिद्र्य मनोवृत्ती असलेला माणूस स्वतःला गरीब परिस्थितीतच पाहतो. या दुसरीकडे संपत्ती मिळवायच्या मानसिकतेत असलेल्या माणसाला त्याच्या गरजेच्या हव्या त्या असलेल्या सगळ्या गोष्टी मिळतात. लोकांनी गरिबीत जगावं यासाठी हे विश्व बनलेलं नाही. तुम्ही श्रीमंत बनू शकता. तुमच्या गरजेची प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळू शकते व तरी भरपूर शिल्लकही तुमच्याकडे असू शकते. तुमच्या शब्दामध्ये तुमच्या मनातील चुकीचे विचार झटकून त्या जागी नवी योग्य विचार पेरण्याचे सामर्थ्यही असू शकते. गेल्या 35 वर्षात मी अनेक लोकांशी संवाद साधला आहे. त्यांची अनेक नेहमीची तक्रार असते, श्रीमंत माणूस आणि समृद्ध आहे. असं अनेक आठवडे मी आणि महिने मी म्हणत आहे, पण काहीच फरक पडलेला नाही. मला कसं आढळतं की जेव्हा मी समृद्ध आहे, मी श्रीमंत आहे असं म्हणतात तेव्हा आता कुठेतरी आपण स्वतःशीच खोटं बोलत आहोत असं त्यांना वाटत असतं. एका माणसानं मला सांगितलं, मी समृद्ध आहे असं मी स्वतःला थकवा येईपर्यंत सांगितलं. आता तर गोष्टी आणखीनच वाईट झाल्या आहेत. जेव्हा मी असं विधान करतो तेव्हा ते अजिबात सत्य नाही हे मला माहीत होतं. त्याची किंवा त्याचसारख्या इतर अनेकांची विधान त्यांच्या स्वतःच्या जागृत मनाचं नाकारली होती. उलटपक्षी त्यांच्या विधानांच्या विरुद्ध असणारी गोष्टच वरकरणी दिसून येत होती. स्वतःला दिलेल्या सूचनेबद्दल स्वतःच्या मनात शंका व जगड असेल तर ती फलद्रूप होत नाही. स्वयंसूचना प्रभावीपणे स्वतःच तेव्हाच सफल होते जेव्हा त्याबाबत मनात कोणतीही संदेह नसतो. याच कारणाकरता या माणसाकडून जी विधान केली जात होती त्यातून परिस्थिती अजूनच बिकटली, कारण त्याच्यातून विधानातून त्याच्यातली कमतरताच सूचित होती. अंतर्मन केवळ तुमचे शब्द
वा विधान स्वीकारत नाही, तर तुमचा विश्वास आणि समजुती यांची स्वीकार करतं. प्रभावी कल्पना वा विश्वास अंतर्मनाकडून नेहमीच स्वीकारला जातो. ही अडचण करण्यासाठीच या संघर्षावर विजय मिळवण्याचा एक मार्ग आहे. मुख्यत्वे झोपायच्या आधी हे व्यवसायिक विधान वारंवार करा. दिवस रात्र मी माझ्या सर्व क्षेत्रात श्रीमंत होत आहे. या सूचनेबद्दल तुमच्या मनात कोणताही संघर्ष किंवा शंका उत्पन्न होणार नाही, कारण पैसा नेण्याचा जो शाप अंतर्मनाला उमटलेला असतो त्याला ही सूचना विरोध करत नाही. विक्रीचं प्रमाण खूप कमी झाल्यामुळे अत्यंत चिंतेत पडलेल्या एका व्यावसायिकाला मी उपाय सुचविला होता. तो त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बसला आणि त्याने शांतपणे, माझ्या मालाची विक्री दररोज वाढत आहे, माझी प्रगती होत आहे, मी दररोज अधिकाधिक श्रीमंत होत आहे, असं विधान वारंवार म्हटलं. त्या विधानामधून जागृत आणि अंतर्मनाचं सहकार्य वाढीला लागलं आणि त्याचा परिणाम दिसू लागला. संपत्तीचा कल्पना अंतर्मनावर उमटविण्याचा हा अगदी साधा सोपा वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. हे प्रकरण वाचत असतानाच मला संपत्ती आणि यश गरजेचं आहे असं कदाचित तुम्ही म्हणत असाल. तुम्ही असं करायला हवं. दिवसातून 3-4 वेळा स्वतःची 5 मिनिटं संपत्ती, यश असं वारंवार म्हणा. या शब्दामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. अंतर्मनाचं आंतरिक सामर्थ्य त्यातून दिसून येतं. तुमच्यामध्ये असलेल्या या आंतरिक सामर्थ्याची तुमच्या मनाची मोठं बांधा. तसं केलं तर तुमची प्रकृती आणि गुणवत्तेनुसार तशी परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यावर निर्माण होत लागतील. मी म्हणजेच यश किंवा मी श्रीमंत आहे असं तुम्ही म्हणत नाही. तुमच्यामध्ये असलेल्या खऱ्या सामर्थ्यावर तुम्ही भरवसा ठेवता. जेव्हा तुम्ही संपत्ती वा यश असं म्हणता तेव्हा तिथं कोणत्याही प्रकारचे संघर्ष उरत नाही. पुढे जाऊन जेव्हा तुम्ही या कल्पनावर ठाम विश्वास ठेवता तेव्हा संपत्ती आणि यशाची भावना तुमच्या आतून उमलून येते. संपत्तीच्या भावना संपत्तीचा निर्माण करतो. यशस्वी होण्याची भावनाच यश निर्माण करते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. अंतर्मन हे बँकप्रमाणे असतं. अगदी जगातील बँकेसारखं. ती जागा कोणतीही गोष्ट तुम्ही अंतर्मनावर ठसविता ती प्रत्येक ठिकाणी पटकन वाढवून तुम्हाला मिळते. मग ती चांगली असो वा वाईट. आजूबाजूला पुरेशा गोष्टी उपलब्ध नाहीत किंवा इकडे कमतरता आहे किंवा मी गहाण ठेवलेली गमावून बसेन आणि अशी बरीच विधानं जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा जणू काही कोरा चेक सही करून देत असता. भविष्याविषयी जर तुम्हाला खूप भीती वाटत असेल तरीसुद्धा तुमच्यासाठी नकारात्मक गोष्टींना आकर्षित करणारा कोरा धनादेश तुम्ही लिहून ठेवत असता. तुमच्या मनातली भीती व तुमची समजूत याकडे अंतर्मन तुमचा आग्रह असल्याप्रमाणेच बघतं. त्याप्रमाणे काम करायला लागतं आणि तुमचं आयुष्य अडथळे, विलंब, मर्यादा या गोष्टी आणण्यासाठी प्रयत्न करत राहतं. ज्यावेळी संपत्तीच्या भावना आहे त्याला संपत्ती दिली जाते व ज्याच्याकडे अभावाची भावना आहे त्याला अभाव, अडथळा दिला जातो. अंतर्मन तुम्हाला चक्रवाढ व्याजसुद्धा देत असतं. दररोज सकाळी उठल्यावर समृद्धी, यश, संपत्ती आणि शांती यांचे विचार तुमच्या मनामध्ये रुजवा. याच गोष्टींचा मनात विचार करा. जितकं शक्य होईल तितके हे विचार मनात गोळवा. हे सकारात्मक विचार तुमच्या अंतर्मनात शिल्लक रकमेच्या रूपात राहून आपला रस्ता शोधतील आणि तुमच्या आयुष्यात उदंड आणि समृद्धी घेऊन येतील. अरे, मी ते सगळं केलं पण काहीच घडलं नाही असं तुम्ही म्हटलं, मी ऐकू शकतो. कदाचित नंतर 10 मिनिटांनाही तुमची भीतीच्या विचारांना गुरफटलेले असाल. त्यामुळे तुम्हाला योग्य तो परिणाम साध्य झाला नाही. जी गोष्ट चांगली तुम्ही आधी मनाशी ठरवलेली असते ती त्यामुळे निष्फळ ठरते. जेव्हा तुम्ही मातीमध्ये बीजारोपण करता तेव्हा तर परत खाण्याची असते. समजा उदाहरणार्थ ती रक्कम भरणं मला शक्य होणार नाही असं जर तुम्ही म्हणाला तर असा रकमेची भरणं यापुढे वाक्यशब्द सोडा आणि कोणतेही सकारात्मक विधायक विचार करा. त्यावर मनन करा. जसं दिवसेदिवस मी सर्व प्रकारे अधिकाधिक समृद्ध होत आहे. समृद्ध होणं याचा अर्थ बुद्धिमत्ता, आकलनशक्ती आणि भौतिक मालमत्ता अशा सर्व बाबतीत प्रगती होणं. पैसा हे संपत्तीचं प्रतीक आहे. हे विधानयोग्य साधन आहे. हे स्वातंत्र्य, विपुलता, यश, आराम आणि सुसंस्कृतता याची प्रतीक आहे. मला असं काही एकूणही माणूस माहीत नाही जो म्हणतो की त्याच्याकडे गरजेपेक्षा सर्व काही जास्त आहे. उलट तो अजून जास्त मिळवण्याचा शोधात असण्याची शक्यता जास्त. बहुसंख्य लोकांचा असा समज असतो की
त्याच्या पैशाचं मूल्य हे दक्षिण आफ्रिकेतल्या व अमेरिकेतल्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्यावर अवलंबून आहे. चलनाचं अवमूल्य होईल आणि आपण सगळं गमावून बसू शकतो अशी भीती काहींना वाटत असते. जेव्हा तुमच्या शरीराली रक्तभिसरणी क्रिया व्यवस्थित सुरू असते तेव्हा तुम्ही निरोगी राहत असता. तुमचा डॉक्टर तुम्हाला सांगतो. याचप्रमाणे तुमच्या आयुष्य जेव्हा पैसा मुबलक प्रमाणात खेळत असतो, तुमच्या सगळ्या गरजा भागविल्या जाऊन वर शिल्लक उरत असते तेव्हा तुम्ही समृद्ध असता. उदाहरणार्थ शेअर बाजार कोसळला अशी बातमी जर तुम्ही शेअर बाजार रिओवरून ऐकली तर त्यामुळे तुमच्या मनात चिंता व भीती दाटून येते. ऐकलेली बातमी, मांडलेलं गणित हे तुम्हाला अस्वस्थ व्हायला भाग पाडतं. खरं तर तुमची आर्थिक सुरक्षितता आणि संपत्ती या गोष्टी तुमच्या अंतर्मनातील समृद्धीच्या आंतरिक भावनेवर अवलंबून असतात. जेव्हा तुम्हाला स्वतःच्या अंतर्मनापर्यंत संपत्ती आणि यश या संकल्पना पोहोचवायची इच्छा असते तेव्हा मी पैशानं कुच्छ लेखल्याचो पैसाही एकच गोष्ट आहे व सगळ्या वाईट गोष्टी मूळ पैसा आहे असे मूर्ख विधान कधीही करू नका. तुमच्या मनाचा दृष्टिकोन अशा प्रकारचा असेल तर मग पैसा तुमच्याकडून उडून जायला वेळ लागणार नाही. तुमच्या अंतर्मनाला दोन परस्पर विरुद्ध संघर्ष करणाऱ्या सूचना मिळाल्या तर त्यातील एक कल्पना दुसऱ्या कल्पनेला प्रभावी बनवते आणि मग काहीच विषय घडत नाही. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. युगामागून युग पैशाचं रूप बदलत गेलं आहे. संपत्तीबद्दल तुमच्या अंतर्मनात जर दृढ विश्वास असेल तर पैसा तुमच्या आयुष्यात सतत येत राहील आणि प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी तुमच्या या सगळ्या गरजा पूर्ण करेल. या देशात तुमच्या आर्थिक आरोग्यासाठी पैसा ही आवश्यक गोष्ट आहे. म्हणूनच तुमच्याजवळ गरजेपुरता पैसा असला पाहिजे व शिल्लकही राहिला पाहिजे. पैसा ही खूप चांगली गोष्ट आहे अशी समजूत करून घ्यायला आता सुरुवात करा. पैशावर प्रेम करायला आणि त्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला सुरुवात करा. मग तुम्हाला सगळं काही मुबलक प्रमाणात मिळेल. कधीकधी अशी कशाची कमतरता भासणार नाही. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि त्याचबरोबर हा आपला स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला नक्कीच लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.